की बाजारपेठेत हां. ग्राहकांचं फार मोठ्या प्रमाणावर शोषण होत होतं, फसवणूक होत होती, पण ग्राहक असंघटित होते. आणि 74-75चा काळ हा महागाईचा कळस गाठलेला काळ होता त्यावेळेचा. सकारात्मक दृष्टीने ह्या समस्येवर काही आपल्याला सोल्युशन काढता येतात, ह्या विचाराने हा तरुण पछाडला होता. पुण्यातल्या आणि मुंबईतल्या अनेक विचारवंतांशी, अर्थतज्ञांशी, पत्रकारांशी चर्चा करून, साहित्यिकांशी चर्चा करून याच्यातनं काय मार्ग काढता येईल. आता कुतूहल आहे, तरुण कोण? व्यापारी असो, उत्पादक असो, त्यांचं अस्तित्वच मुळात ग्राहक आहे म्हणूनच आहे. आता मुंबई ग्राहक समितीचे मुंबई सोडून किती शाखा आहे? हां, मुंबई सोडून आता बघितलं तर असं हे जे मुंबईत वितरण जे होतं, त्याचबरोबर मुंबईला बाजूला ठाणे, त्याच्यानंतर वसई, पालघर, रायगड आणि पुणे. आणि पहिले अध्यक्ष कोण? तुम्ही ऑलरेडी ॲडव्होकेट होता? ॲडव्होकेट नव्हतं. वकील आणि ॲडव्होकेटमध्ये फरक आहे, एक लक्षात घ्या. तर ही संस्था म्हणजे मुंबई ग्राहक पंचायत जवळजवळ इंटरनॅशनल त्याचं कनेक्शन झालेलं आहे. मला वाटतं UN बरोबर पण त्याचं कनेक्शन आहे. सो हे कसं काय झालं आणि त्याचा काय फायदा होतोय आपल्याला? त्याचा फायदा तर प्रचंडच आहे. म्हणजे ग्राहक चळवळीचं काम काय, तर ते म्हणजे ग्राहकांचं संरक्षण करणं किंवा त्याच्या आधीच मुळात म्हणजे आपण ज्याला प्रिव्हेन्शन म्हणतो, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ई कॉमर्समध्ये काही गोष्टी कितीतरी वेळा फसवलं जात आहे किंवा असं होतात, पण त्यांना माहिती पण नसेल की ह्याला काय करावं किंवा या बाबतीत काय करावं. तर त्याच्यासाठी काही तुमचा हा प्रश्न खूप छान आहे. अमेझॉन अमुक तमुक Virtually याच्यात सगळं बघितलं. टाकटूक केलं, चला पेमेंट दिलं, सगळं म्हणजे फेसलेस झालंय. नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. ग्राहकांचे हक्क, कन्झ्युमर राईट्स याबद्दल आपल्याला किती माहिती आहे? ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी कुठे जायचं, काय करायचं याचा अवेअरनेस देणारी एक संस्था आहे, ज्याचं नाव आहे मुंबई ग्राहक पंचायत. ग्राहकांच्या पाठीशी उभी राहणारी, गेली 50 वर्ष कार्यरत असलेली ही संस्था. या संस्थेचे महाराष्ट्रात बऱ्याच शाखा आहेत. या संस्थेच्या आशियातली सगळ्यात मोठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेलेली ही संस्था. याचे सध्याचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांच्याबरोबर या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारणार आहोत. 50 वर्षापूर्वी संस्था का स्थापित झाली, कोणी स्थापित केली आणि 40 वर्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे या संस्थेशी जोडले गेलेत, अध्यक्ष म्हणून, कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत. आणि 40 वर्षाचा ॲडव्होकेट शिरीष देशपांडेंचा या संस्थेबरोबरचा अनुभव आपण या पॉडकास्टमध्ये शेअर करणार आहोत. तर या भेटूया ॲडव्होकेट शिरीष देशपांडेंना. मुंबई ग्राहक पंचायत ही संस्था गेले 50 वर्ष इथे आहे आणि मलाही फार त्यातलं माहिती नव्हतं. जेव्हा मी तुम्हाला भेटलो आणि त्याच्यानंतर कळलं ह्याची लिगसी काय आहे आणि ही किती काय म्हणतो त्याला अगदी प्रामाणिकपणे ह्याच्यावरती ग्राहकांसाठी काम होतं गेली 50 वर्ष आणि तुम्ही आता त्याचे कार्याध्यक्ष आहात. तर पहिली गोष्ट म्हणजे ही संस्था ही 50 वर्षापूर्वी स्थापित झाली. ही कोणी स्थापित केली किंवा का 50 वर्ष हे स्थापित करावीशी का वाटली, म्हणजे ग्राहकांच्या हितासाठी? प्रश्न असा आहे की ग्राहकांसाठी खरं म्हटलं तर म्हणजे 50 वर्षापूर्वी म्हणजे 1974-75चा जर का हा काळ आठवला, तर त्यावेळेला ग्राहक हा शब्दच कोणाच्या शब्दकोशात नव्हता. बरोबर. सगळेजण आपल्याला गिराहिक म्हणून ओळखायचे, हे लक्षात घ्या. बरोबर आहे ना? आणि त्यावेळची जर का परिस्थिती तुम्ही जर का पाहिली, तर ती अशी होती की बाजारपेठेत हां. ग्राहकांचं फार मोठ्या प्रमाणावर शोषण होत होतं, फसवणूक होत होती, कारण ग्राहक असंघटित होता. आणि 74-75चा काळ हा महागाईचा कळस गाठलेला काळ होता त्यावेळेचा. की तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेला टंचाई, नफेखोरी, काळा बाजार, साठवणूक या सगळ्या गोष्टींमुळे ग्राहक नाडला गेला होता. त्यांना त्यावेळेला गिराहिक बनवलं जायचं. गिराहिकच बनवलं जायचं. आणि त्यामुळे हा असा हेल्पलेस, असहाय्य असा ग्राहक. आणि विशेषतः तुमच्या जीवनावश्यक वस्तू, गहू, तांदूळ, तूप, काही जे असेल ह्या सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या गोष्टींमध्ये एक तर भेसळ असायची किंवा टंचाई असायची, काळा बाजार यांनी सगळे नाडले होते. अशा वेळेला त्यावेळच्या एका तरुणाला असं वाटलं की इथे काहीतरी आपण करणं आवश्यक आहे. राजकीय पक्ष, त्यातनं विरोधी पक्ष वगैरे याचा फायदा घेत होते. तुटवडा आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्यामुळे रस्त्यावर यायचं, आंदोलनं करायची, जाळपोळ करायची. या तरुणाला त्याच्याबद्दल
खूप म्हणजे की सामाजिक संपत्ती, राष्ट्राची संपत्ती याचा विध्वंस कशाला करायचा? सकारात्मक दृष्टीने ह्या समस्येवर काही आपल्याला सोल्युशन काढता येतं का? या विचाराने हा तरुण पछाडला होता आणि मग त्यांनी पुण्यातल्या आणि मुंबईतल्या अनेक विचारवंतांशी, अर्थतज्ञांशी, पत्रकारांशी हं, चर्चा करून, साहित्यिकांशी चर्चा करून ह्याच्यातनं काय मार्ग काढता येईल? आता कुतूहल आहे, तरुण कोण? हा तरुण म्हणजे ज्याला आज ग्राहक चळवळीचे अग्रणी म्हणतात आणि पायोनियर म्हणतात, ते म्हणजे आदरणीय बिंदू माधव जोशी किंवा आम्ही ज्यांना नाना म्हणून म्हणायचो. त्यांनी हे सगळं सुरू केलं आणि त्याच्यातनं असं झालं, की त्यांनी एक ओळखलं, की ग्राहक हा खरं म्हटलं तर अर्थव्यवस्थेचा राजा. कारण एक विचार करा, की ग्राहक आहे म्हणून सगळ्या तुमच्यासाठी बाजारपेठेत वस्तू येतात किंवा सेवा येतात. व्यापारी ग्राहक पण हा त्याच्यामुळे. हो, सगळ्यांचंच अस्तित्व, व्यापारी असो, उत्पादक असो, त्यांचं अस्तित्वच मुळात ग्राहक आहे म्हणूनच आहे. महात्मा गांधींनी देखील सांगितलं होतं, कस्टमर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन ऑन युअर प्रिमायसेस, ही इज द कॉज ऑफ युअर एक्झिस्टन्स. पण गंमत अशी होती, की हा ग्राहक असंघटित, बराचसा अजाण, बराचसा म्हणजे अशा सगळ्याच दृष्टीने निद्रिस्त असा होता आणि त्यामुळे बाजारपेठेत अर्थव्यवस्थेत जरी त्याला राजा म्हटलं तरी प्रत्यक्षात त्याची स्थिती गुलामाहूनही वाईट होती. एक्सप्लॉयटेशन. खूप एक्सप्लॉयटेशन, शोषण व्हायचं आणि मग या ग्राहकाला त्याचं राजेपद देणं, राजाभिषेक करणं आणि त्याची पूर्वस्थिती आणून देणं, याच्यासाठी काय करावं लागेल तर ग्राहकांना संघटित करणं हे आवश्यक होतं आणि बिंदू माधवांनी नेमकं ते हेरलं. कठीण काम होतं, पण त्याच्यासाठी काय करता येईल आणि म्हणून मग त्याच्यातनं एक मुंबई ग्राहक पंचायतीसारख्या ह्याच्यातनं आणि त्यावेळेला अखिल भारतीय ग्राहक पंचायत होती. ह्याच्यातनं एक व्यवस्था निर्माण झाली, ती म्हणजे थेट उत्पादकाकडनं जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या आणि त्या आपल्या सर्व सभासदांना ना नफा ना तोटा तत्वावर वितरित करायच्या. अशा पद्धतीने हे जीवनावश्यक वस्तूंचं म्हणजे मधले वाटप मीडिएटर्स सगळे काही काढायचं. काही म्हणजे direct- आता ज्याला तुम्ही डायरेक्ट लिंक म्हणतात, होय. सप्लाय चेन मधली, फूड सप्लाय चेन मधली जर का हो. एलिमिनेट करायचा म्हणजे एंड रिटेलर त्याला काढून टाकला. बऱ्याच वेळेला त्यावेळेला असं चित्र होतं, की ग्राहक हा जो नाडला जायचा, फसवला जायचा, लुबाडला जायचा, तो मधल्या या व्यापाऱ्यांच्यामुळे. आणि व्यापाऱ्यांच्या ज्या अनुचित प्रथा होत्या त्याच्यामुळे त्यांचं शोषण व्हायचं. भेसळ तिथेच व्हायची. बरोबर. डालडा गडप व्हायचा त्यावेळेला, सणासुदीच्या वेळेला हीच मंडळी करायची. तर त्यामुळे अशा वेळेला बाजारपेठेवर आपली पकड पाहिजे, हे बिंदू माधवांनी हेरलं आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, ग्राहकांना संघटित करायचा प्रयत्न केला. संघटित कसं होणार? कठीण काम. म्हणून मग ग्राहकांची जी दैनंदिन गरज आणि जी आयुष्यभर तुम्हाला लागते ती म्हणजे तुमचं पोट, तुमचं 2 वेळचं जेवण दिवसाचं आणि त्याच्यासाठी लागणारी जीवनावश्यक वस्तू ह्या ज्या आहेत, वाणसामान ज्याला आपण म्हणतो, त्यात जर का आपण पुरवायचं काम केलं आणि थेट उत्पादकाकडनं ग्राहकापर्यंत आणून सोडलं, तर यातल्या ज्या मधल्या सप्लाय चेन मधल्या ज्या मिसमॅनेजमेंट किंवा मिसयूज असं जे होतं आणि जिकडनं ग्राहक नाडला जायचा, त्याच्यावर एक हे सोल्युशन आणि मग त्यांचे पण सगळे चार्जेस त्याच हे होतात म्हणजे ग्राहकाला कमी. त्याचा एक्झॅक्टली. त्यातला फायदा हा असा होतो, की प्रत्येक स्टेजला जी सप्लाय चेन मधला जो व्यक्ती असते, त्याचा फायदा असतो. हा तुम्ही जर का एलिमिनेट केलात, तर त्यामुळे तो डायरेक्ट फायदा तुम्हाला मिळतो. त्यामुळे आज देखील आता आपण ही जी वितरण व्यवस्था नंतर जी फोफावत गेली, पुण्यात झाली, नंतर त्याच्यानंतर मुंबईत आली. 1975ला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ह्या कामाचा शुभारंभ झाला. हो. आणि मला सांगायला आनंद वाटेल, की ह्याच्यात कोण हे होते, ह्याची आमची ग्राहक पंचायतीची मी म्हणतो त्रिमूर्ती. आणि त्रिमूर्ती म्हणजे मध्ये बिंदू-माधव जोशी, दुसरीकडे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपले सगळ्यातले सुप्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार बाबूजी म्हणजे सुधीर फडके, हे ह्याच्या चळवळीत होते आणि मधुमंत्री. असे ह्या तिघांनी मुंबई ग्राहक पंचायतीचं हे काम वसा म्हणून घेतलं. 1975ला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर ही जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाची ही जी वितरण व्यवस्था सुरू झाली, ग्राहक संघ स्थापन करत गेलो, की प्रत्येक ग्राहक संघात 25 कुटुंबांनी एकत्र यायचा, ग्राहक संघ स्थापायचा. अशा पद्धतीने ह्या ग्राहक संघांचं नेटवर्क करत संघ गेलो. स्थापित करायला 25 कुटुंब. 25 कुटुंब अशी होती म्हणजे एकत्रित यायचं. हे एक म्हणजे सामाजिक उपक्रमासारखं झालं, की आपण एकत्र येऊया, आपल्यासाठी जी काही खरेदी आहे पुढच्या महिन्याची ती आपणच करूया. असं हे जे एकत्रित खरेदी आणि एकत्रित वाटप अशा पद्धतीने हे मॉडेल
तयार केलं गेलं. मग आता मुंबई ग्राहक समितीचे मुंबई सोडून किती शाखा आहे? हां, मुंबई सोडून आता बघितलं तर असं हे जे मुंबईत वितरण जे होतं, हं, त्याचबरोबर मुंबईला बाजूला ठाणे, हं. त्याच्यानंतर वसई, पालघर, रायगड आणि पुणे अशा एकूण 6 ठिकाणी आज आपली वितरण व्यवस्था आहे. तिथे वितरण केंद्र आहेत. प्रत्येक ठिकाणी गोडाऊन्स आहेत आणि आपण दर महिन्याला सगळ्या ग्राहकांची ही जी आमचे सदस्य आहेत, त्या सगळ्या सदस्यांची पुढच्या महिन्याची काय गरज आहे त्याच्यासाठी यादी असते आपली. माणसामानाची यादी याला बरोबर. म्हणतो ती असते आणि त्याच्यावरती टिक करून तुमची प्रत्येकाची द्यायची आणि जेवढी गरज आहे तेवढीच फक्त खरेदी करायची. वाण्याकडे किंवा कुठल्याही मॉलमध्ये किंवा कुठल्याही सुपर स्टोअरमध्ये कसं असतं, तुम्ही सामान आणून ठेवता आणि ज्याला पाहिजे तसं घेऊन जाता. इथे नाही. फक्त जेवढी मागणी तेवढीच खरेदी करायची आणि हो, कारण तेवढं प्रत्येक वितरण करायचं. फॅमिलीची थोडी गरज तेवढी असते, तेवढी वेगवेगळी हे असू करायची. शकते. आणि अशा पद्धतीने कलेक्टिव्ह म्हणजे हे एक सहकाराचं हे उत्तम म्हणजे कोऑपरेटिव्हचं हे एक उत्तम मॉडेल असं मी म्हणेन. अशा पद्धतीने हे काम 75 पासून सुरू झालं आणि हळू-हळू मुंबईत ते खूप जोमाने वाढत गेलं आणि मुंबई आधी वाढलं आणि मग मुंबईतनं मग ही लागण होत गेली. ठाणा, मग पालघर, वसई, रायगड, पुणा असं करत गेलं. आणि रायगडवरनं तर तुम्हाला सांगतो, की रायगडवरनं आज जे सामान जातं, ते थेट रत्नागिरीपर्यंत जातं. हो. तिथपर्यंतची मंडळी सामान हे अशा पद्धतीने घेऊन वाह! जातात. आणि पहिले अध्यक्ष कोण होते? पहिले अध्यक्ष अर्थात सुधीर फडके होते. हो. बाबूजी आणि त्यांनी अक्षरशः कार्यकर्त्यासारखं काम केलं. म्हणजे जे त्यावेळेचं सामान असायचं, ते गोणीतनं सामान यायचं, मग त्याच्यातनं ते अनलोड करून मग वजन काट्यावरनं वजन करून घ्यायचं वगैरे, या सगळ्या पिशव्या वाहणं, हे ते वगैरे सगळं काम बाबूजींनी म्हणजे त्यावेळेला देखील ते प्रतिजय गायक आणि संगीतकार होते हे लक्षात घ्या. आणि तरी पण ही एक सामाजिक चळवळ आहे. पण हे हे एक भान ठेवून म्हणजे आणि तुम्हाला सांगतो, की बाबूजींचं हे अंग फार हो, आजही नाही. लोकांना माहीत नाहीये. मलाही हो, माहिती हो. नव्हतं. तर हो, इतकं या म्हणजे निमित्ताने लिगन आणि वगैरे म्हणजे बाबूजींचं हे काम इतकं कौतुकास्पद आहे आणि आम्हाला तर सतत ते म्हणजे प्रेरणादायी असतं, की अरे, बाबूजींनी या कामाची सुरुवात केली, त्या कामात आपण आहोत. आम्हाला स्वतःला धन्य समजतो. गीताचा गाण्याचा वसा तर दिलाच, पण ग्राहकांनाही त्यांचा एक एवढा मोठा फायदा आणि त्यांनी करून दिलाय. आता म्हणजे आज मोठे-मोठे स्टोअर हाऊसेस आहेत किंवा गोडाऊन्स आहेत, जिथून हा सगळा बरोबर. हे सप्लाय होतो तुमचा. तर आता असं मानलं जातं, मला असं वाटतं एशियातली सगळ्यात मोठी ग्राहक हो, पंचायत. हो. आता ग्राहक संस्था म्हणून जर का पाहिलंत ना, तर ग्राहक संस्थांमध्ये 2 प्रकारच्या पद्धती असतात. एक एन-जी-ओ टाइप असतं. हो. नॉन गव्हर्नमेंटल बरं. ऑर्गनायझेशन, की जिकडे कुठेतरी गव्हर्नमेंटकडनं फंडिंग मिळतं किंवा कुठल्यातरी फंडिंग एजन्सीजकडनं मिळतं किंवा परदेशातनं फंडिंग मिळतं. अशा एन-जी-ओज असतात. बरं. मुंबई ग्राहक पंचायत ही एन-जी-ओ नाही. मुंबई ग्राहक पंचायत ही व्हॉलंटरी कन्झ्युमर ऑर्गनायझेशन म्हणजे स्वयंसेवी. इथे कार्यकर्ते असे येतात, की ज्याला वाटतं, की मला काहीतरी मी समाजाचं काहीतरी देणं लागतं. अशी मंडळी आमच्याकडे येतात. कार्यकर्ते म्हणून काम करतात. त्यांना आम्ही मानधन वगैरे काही देत नाही. जमलंच तर थोडासा मान देतो. तर नाही. आणि अशा पद्धतीने सेवावृत्तीने काम करणारी ही मंडळी आहे. अशा पद्धतीने हा 50 वर्ष हा यज्ञ चालू आहे असं मी म्हणेन. तर तुम्ही तुमचं एक चांगलं उत्तम करिअर चालू असताना म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि सगळीकडे तुम्ही ते सोडून इथे ग्राहक पंचायत, मुंबई ग्राहक पंचायतला जॉईन झालात आणि गेली 40 वर्ष तुम्ही सेवाभावी हे काम करताय. तर मग असं फॅमिली प्रेशर नव्हतं किंवा असं म्हणजे तुम्हाला असं काय ती ओढ काय होती, की हे सगळं एवढं अ, आकर्षक करिअर सोडून इथे? कदाचित मला हा वाटतं माझा वारसा असेल कदाचित. म्हणजे एकतर माझे वडील स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते. अच्छा. आणि अर्थात स्वातंत्र्य सैनिक असले तरी त्याच्यातले कुठले फायदे घेण्यासाठीच्या वगैरेंच्या कॅटेगरीमधले ते नव्हते, की देशासाठी खरंच काहीतरी करण्याच्या आशेतनं असं होतं. त्यामुळे ते कदाचित माझ्या रक्तात असेल, की हं, देशासाठी नाहीतर समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. हं. दुसरी गोष्ट माझा एक स्वभाव असा आहे, की मला अन्याय नाही सहन होत. हो. आणि मला तुमची डोंबिवली फास्टमधली तो सीन आठवतो, की ₹2 तुम्ही तो हो. म्हणजे त्यातला जो तुमचा जो सात्विक आणि तात्विक संताप तुम्ही जो दाखवलेला आहे ना, तुमच्या दावडीत दाखवलेला आहे, की ₹2 फक्त जास्ती घेतले. त्याच्यावर तुम्ही बॅट घेऊन होय, ठोकलत त्याला. होय. ते ग्राहक चळवळीचं हे मूळ आहे असं मी म्हणेन, की हं. ग्राहक चळवळीत अन्याय सहन करायचा नाही ग्राहकांसाठी आणि ते कुठेतरी माझ्या रक्तात होतं आणि मग मी इथे आलो तेव्हा मला असं कळलं म्हणजे माझी ही एंट्री ग्राहक पंचायतीत झाली एक साधारण 85च्या एंडला, 86च्या सुरुवातीला. त्यामुळे आज जवळ-जवळ 40 वर्ष झाली.
तर तिथे मी आल्यानंतर मला असं वाटलं, की इथे माझी सूर जुळते. माझं हेच कार्यक्षेत्र आहे, असं मला वाटलं. आणि म्हणून मग मी म्हटलं, मला कसं असतं, की आपण जे काम करतो ना, त्यातनं तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे, करेक्ट. आनंद मिळाला पाहिजे. बरोबर आहे. तर त्याच्यात तुम्ही फुलता वगैरे मस्त होतं. अगदी. आणि मी इथे आल्यानंतर कळलं, की अरे, माझी जागा इथेच आहे. आणि मी तिथे केव्हा रुळलो मला कळलं नाही. म्हणजे आलो मी 86 मध्ये 85-86 ला आलो. माझी सगळी ज्येष्ठ मंडळींशी ओळख झाली आणि मी काम करत गेलो, करत आणि केव्हा मी त्यांचा झालो ते मला कळलंच नाही. आज तुमचे लाईफ पार्टनर पण ह्याच्यामध्ये हो. आहेत. माझ्या बाकी पाठोपाठ पण ती आहेत. पण म्हणजे कारण घरात सगळं तेच आम्ही पाणी भरायचो. ग्राहक होय. चळवळीचंच. त्यामुळे सतत बोलताना हे ते वगैरे तशाच गोष्टी त्या व्हायच्या. पण किती आत्मीयतेने बोलतात म्हणजे या सगळ्या ह्याच्यावरती ना. कमाल म्हणजे एवढी वर्ष दोघांनी तुम्ही या सेवेभावाने काम केलं आणि नंतर तुम्ही मला वाटतं वकील झालात म्हणजे तुम्ही लॉ शिकलात. नाही, मला असं लॉ वाटतं. कसं आहे, मी लॉ शिकलो माझ्या ग्रॅज्युएशन नंतर लगेच लॉ शिकलो. अच्छा म्हणजे हो. तुम्ही ऑलरेडी ॲडव्होकेट होता की ॲडव्होकेट नव्हतो. हां, वकील आणि ॲडव्होकेटमध्ये फरक आहे, एक लक्षात हां. घ्या. ॲडव्होकेट होण्यासाठी सनद लागते बरोबर. आणि लॉची डिग्री मी घेतली लगेच. माझं ग्रॅज्युएशन नंतर लगेच लॉची डिग्री घेतली. पण मी सनद घेऊ शकलो नाही, कारण मी नोकरी करत होतो. हां. आणि त्याच्यानंतर मग मी नोकरी सोडली आणि मग पूर्ण वेळ ग्राहक चळवळीला जायचं म्हटलं. त्यावेळेला मी सनद घेऊन वकिली सुरुवात केली 1994 ला. असं करेक्ट. पण मग ग्राहकांच्या फायद्यासाठी काही नियम, लॉज असं किंवा असं काही गंमत किंवा गंमत या अशी झाली. संस्थेला त्याचा काही फायदा ती झाला? ती कसं आहे, हा एक योगायोग होता की काय मला कळलं नाही. म्हणजे मी ग्राहक पंचायतीत आणि पर्यायाने ग्राहक चळवळीत येणं आणि त्याच वेळेला देशासाठी संसदेने ग्राहक संरक्षण कायदा करणं हे जवळपास एकाच वेळेला झालं. हो. 24 डिसेंबर 1986 ला ग्राहक संरक्षण कायदा संसदेने पारित करून तो अंमलात आला. आणि त्याच वेळेला मी ग्राहक पंचायतीत आलो. हं, आणि ह्या 2 गोष्टी मला कळत होत्या, की अरे असं काहीतरी आहे आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी, हं, ग्राहकांना त्यांचे काहीतरी हक्क आहेत हे देण्यासाठी आणि मुळात एक ग्राहकांना त्यांचा चेहरा देण्यासाठी म्हणून हा हं, ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आला आणि मी हं, त्याच्या प्रेमात पडलो. आणि मग माझा एक असा विचार होता, की कायदा जेव्हा नवीन असतो ना, हं. तेव्हाच त्याच्यावर पकड घ्यायची असते. हां, आणि कायदा जो आम्ही इव्हॉल्व करायचा म्हणतो, केस लॉजमधनं, बरोबर. तर त्यावेळेला जर का तुम्ही पुढाकार घेतला नाहीत, तर त्या कायद्याला वेगळं वळण लागू शकतं. हां, वळवू आ शकतात किंवा हो, कायदा मंडळी वकील वळवतात. मंडळी आहोत ना आम्ही. ज्या बाजूने येईल त्या बाजूने वळवणार असं. तर त्यामुळे नाव जरी ग्राहक संरक्षण कायदा असला, हां, तरी तो प्रत्यक्षात जेव्हा अंमलात येतो, त्यावेळेला तो ग्राहकाभिमुख करणं हे हं, आवश्यक असतं. आणि मी ते मनावर घेतलं, की हा कायदा जर का आलेला आहे, तर उद्या हा दुसऱ्या बाजूने म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे ग्राहक याच्यात कोण असतं, की उत्पादक असतात, व्यापारी असतात, हं. मोठमोठ्या कंपन्या असतात. ते त्यांच्या वळवून घेऊ शकतात ज्यांच्या हो, काय? त्यांचे मोठमोठे वकील आले, की या ग्राहक संरक्षण कायद्यातले या प्रत्येक शब्दाचा अर्थ जर उलटा करत गेले, तर हं, त्याचा अर्थाचा अनर्थ होईल. आणि म्हणून बरोबर. म्हटलं, की माझ्या कुवतीनुसार जे काही मला अर्थ लावता येईल चांगला, हां, ग्राहकाभिमुख, अशा पद्धतीने केस लॉ तयार व्हावा. म्हणून मी ह्याच्यात सुरुवातीपासून केस लॉ निर्माण करण्याच्या दृष्टीने, ग्राहक संरक्षण कायद्याला चांगलं वळण लागण्याच्या दृष्टीने एक केसेस घेत गेलो, टेस्ट केसेस करत गेलो आणि सुदैवाने त्या केसेस छानपैकी मानल्या गेल्या आणि एक चांगला केस लॉ असा निर्माण झाला. क्या बात! आणि आता तुम्ही त्याचं खूप अवेअरनेस म्हणजे त्याचे सेशन्स होतात किंवा शाळेमधनं, कॉलेजेसमधनं वगैरे पण हो, अवेअरनेस हो, हे हो. सगळं करता. ते त्याचे एक वेगळी कमिटी किंवा ते कशाप्रकारे ते कसं सगळं असं करतात? सांगतो तुम्हाला. आता मुंबई ग्राहक पंचायतीचं जर का आपण स्वरूप पाहिलं, तर आता आधी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे वितरण व्यवस्थेसाठी हे आमचं एक अंग आहे बरोबर. मुंबई ग्राहक पंचायत, की वितरण व्यवस्था. दर महिन्याला आपण अशा पद्धतीने आज जवळ-जवळ 28,000 सदस्य आहेत. म्हणजे मगाशी मी म्हटलं तर हो. बरं मुंबई, ठाणे, वसई, पालघर, पुणे, रायगड वगैरे इथे 28,000 सदस्य आणि ग्राहक संघ जे म्हणतो आपण प्रत्येक ह्याच्यात एकत्र येऊन करणारे असे जवळ आज 2500 म्हणजे खूप 2,500 ग्राहक संघ आहे. त्याच्यातनंही 28,000 सदस्यांना आम्ही एकत्रित केलं आहे, हं, संघटित केलेलं आहे. हे आमचं एक काम नित्य नियमाने दर महिन्याला वाणसामान प्रत्येकाच्या संघात पोहोचवणं, हे काम नित्य नियमाने होतं. अगदी हं. गेली 50 वर्ष कोरोना काळाचा फक्त 2 महिने सोडले, तर त्याच्यानंतर देखील आम्ही त्याच्यात देखील काम व्यवस्थित सुरू केलं. आता हे काम केल्यानंतर चळवळीचं काम म्हणून ज्याला आपण म्हणतो, ग्राहक हं. चळवळीचं काम काय? तर ते म्हणजे ग्राहकांचं संरक्षण करणं.
किंवा त्याच्या आधीच मुळात म्हणजे आपण ज्याला प्रिव्हेन्शन म्हणतो, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. तर ते म्हणजे ग्राहक शिक्षणाचं काम. हां. की मुळात ग्राहकांना जागृती करणं, की अरे बाबा तुझे काहीतरी हक्क आहेत, तुझे अधिकार आहेत. आणि त्याचबरोबर हे सांगताना त्याला हळूच सांगायचं, तुझ्या काही जबाबदाऱ्या पण आहेत हं. म्हणजे नुसतं हक्क, अधिकार ह्याचं ॲबरेशन होता कामा नये. अतिरेक अधिकारांचा आणि हक्कांचा होता कामा नये. ह्याची खबरदारी मुंबई ग्राहक पंचायत नेहमीच घेत असते. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही त्यांना सांगतो हे तुमचे अधिकार आहेत, त्याच वेळेला सांगतो काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्य पण आहे. समाजनिष्ठा आणि समाजाचं भान, सामाजिक जबाबदारी, संवेदनशीलता ह्या गोष्टी देखील आम्ही करतो आणि याच्यातनं त्याच्यासाठी आमच्याकडे ग्राहक शिक्षण हा एक विभाग आहे. अरे वाह! आणि दुसरा आहे ग्राहक संरक्षण विभाग. त्यामुळे ग्राहक शिक्षण विभागात आमचे कार्यकर्ते आणि विशेषतः बरं का सगळ्या महिला कार्यकर्त्या ह्याच्यात, हो, बरेच की त्याच्यात ह्या महिला कार्यकर्ता शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, महिला मंडळात जाऊन सगळ्यांना ग्राहकांची कर्तव्य काय, अधिकार काय, त्या ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे काय आणि एकंदरीत ग्राहकांनी कसं वागलं पाहिजे बाजारपेठेत. तुमच्यावर अन्याय होऊन देता कामा नये. पण ही एक स्ट्रॅटेजी नाही का? म्हणजे बाईच्या हातात घर असतं एका अर्थाने. हो, किचन हो, किंवा हो, घराची हो, हो, व्यवस्था हो. आणि तिलाच जर का कळलं का फॅमिलीलाच ते सगळं एक्झॅक्टली तसंच आहे आणि इतकंच नाही, तर तुम्ही बघा ॲडव्हर्टायझिंगमधली देखील एक स्ट्रॅटेजी काय असते, की दे फोकस ऑन द चिल्ड्रन. खरंय. कारण मुलांनी हट्ट धरला, की आई-बाबांना नाही म्हणता येत नाही. बरोबर? दिस इज अ स्ट्रॅटेजी. दॅट इज वाय मेनी टाईम ॲडव्हर्टाइजमेंट्स आर एम्ड एट चिल्ड्रन. त्यांना पटवतात, की ते आपोआप आई-बाबांना पटवतात. तसंच आम्ही पण ठरलेलं आहे, की ह्या गोष्टी बालग्राहकांना जर का कळवल्या हां, आणि त्यांना जर का शिकवत गेलो, तर बरोबर. ते मोठे झाल्यानंतर ते बरोबर. करतील ही गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आई-बाबांना पण सांगतील. अशा पद्धतीने आम्ही हे ग्राहक शिक्षणाचं काम करतो. प्रबोधन, ग्राहक शिक्षण, प्रबोधन. त्याच्यानंतर शिक्षणाबद्दलच बोलायचं झालं तर एवढ्याच याच्यातनं मर्यादेत जाऊ शकत नाही. म्हणून मग वृत्तपत्राचे जे स्तंभ असतात, कॉलम्स, हं. त्याच्यातनं आम्ही गेले सतत म्हणजे मला वाटतं 75ला सुरू झालं. मला वाटतं 80 पासून आमचे हे जे कॉलम्स सुरू झाले. लोकसत्तेतला विशेषतः ग्राहकांची हितगुज म्हणून दर मंगळवारी होणारा कॉलम ओके. ह्यांनी खूपच म्हणजे अवेअरनेस वगैरे निर्माण केलं आणि त्याच्यातनं आम्ही बरेचसे असे आंदोलनं ग्राहकांची किंवा ग्राहकांचे उपक्रम असे छेडले आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं एक जबाबदारी म्हणून पर्यावरणाची पण काळजी घेतली हो, जाते. हो, मुंबई ग्राहक हो, पंचायत हो, ह्याचंही अवेअरनेस हो. करतो. ती कशाप्रकारे पर्यावरणाची आता काळजी पर्यावरणाच्या ह्याच्यानं वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतो, की प्रत्यक्षात म्हणजे कसं असतं, की पर्यावरणाचं एक आमचं कायमस्वरूपी योगदान म्हटलं, हां, तर ते आमच्या वितरण व्यवस्थेतलंच आहे, की आता आपल्याला 3 गोष्टी प्रत्येक कुटुंबाला लागतात, त्या म्हणजे गहू, तांदूळ, साखर. बरोबर. आता हे गहू, तांदूळ, साखर आम्ही प्लास्टिकच्या पिशव्यातनं देऊ शकलो असतो. हां. पण तुम्हाला सांगतो, की 1975 पासून आजतागायत आम्ही ह्या वस्तू आमच्या सदस्यांना कापडी पिशव्यातनं देतो. हो. आणि त्या कापडी पिशव्यांना आम्ही त्यांना देतो. त्यांनी त्या पिशव्या खाली करायच्या आणि पुढच्या महिन्याला परत करायच्या. आणि त्याच कापडी पिशव्या आम्ही परत रिसायकल करून जवळ-जवळ 18 महिने वापरतो. आता हो. ह्याचा एक परिणाम काय होतो तो लक्षात घ्या. तो परिणाम असा होतो, की ह्याच्यासाठी लागणारं तेवढं प्लास्टिक आम्ही कमी केलेलं केवढं आहे. तरी प्लास्टिक. आता हे जर का 50 वर्षाचं अॅक्युम्युलेटेड हो. योगदान बघितलं, हा कदाचित खारीचा वाटा असेल संबंध एकंदरीत याच्यातला. पण आम्ही हे नित्यनियमाने करत आलोय. सातत्य आहे त्याच्यात. वाह! आणि त्याच्यामुळे हे पर्यावरणाला हे थोडंसं आमचं हे ग्राहक पंचायतीचं योगदान असं तर समजा, थोडंसं नाही, हे की बरंचसं आहे आणि त्याच्यातनं प्लस त्याचा अवेअरनेस तुम्ही असं हो, म्हणताय तसं तरुण किंवा लहान हो. ह्याच्या त्याच्यातनं हे होतं. वर्गामध्ये तो त्याच्यातनं सगळा दुसरी एक गोष्ट सांगतो, की ह्याच वितरण व्यवस्थेतनं आम्ही काय करतो, की हे जे वाणसामान जे येतं, हां. हे आम्ही संघपोच करतो. प्रत्येक संघात आता म्हटल्याप्रमाणे पूर्वी 25 कुटुंब होती किमान, आता 11 कुटुंब, 7 कुटुंबांपर्यंत पण आलेलो आहे. पण ह्या सगळ्या कुटुंबांना संघातनं सगळं सामान एका ठिकाणी जातं. हं. आता अशा ह्या 28,000 एक कुटुंबांना जेव्हा आम्ही एकत्रितपणे सामान देतो, त्यावेळेला आपोआप काय होतं बघा, की या मंडळींना बाहेर जाऊन सामान घ्यावं लागत नाही. हं. हे बाहेर जाऊन सामान घेतलं असतं, तर त्यांनी काय केलं असतं, प्रत्येकाने आपलं व्हेइकल घेऊन वगैरे स्कूटर असेल, ऑटो रिक्षा असेल, गाडी असेल, काही असेल, ते घेऊन जायचं, सुपरमार्केटमध्ये जायचं, सामान घ्यायचं आणि आणायचं. त्याच्यावर जो होणारा इंधनाचा खर्च आणि पोल्युशन. आणि पोल्युशन, इंधन प्रदूषण, हे सगळं त्यामुळे कमी होतं. आणि हं. हे परत सातत्य. 50 वर्षाच्या सातत्याने मुंबई ग्राहक पंचायत आणि त्यांचे सदस्य, हे सदस्यांचं पण योगदान आहे हे मी म्हणून सांगतो, अगदी. की तुम्ही ज्यावेळेला हे सदस्य होता आणि त्याचे लाभार्थी होता, की या वाटपाचे, त्यावेळेला त्यांना कळत-नकळत
हा म्हणजे आपण म्हणतो ना स्वार्थ आणि परमार्थ. बरोबर. स्वार्थ असा की मला हे चांगला उत्तम दर्जाचा माल कमीत कमी किमतीत रास्त दर्जात आणि जवळजवळ 20% ते 25% माझं सेव्हिंग होतं ह्याच्यातनं होय. महिन्याच्या बजेटमध्ये, ग्रोसरी बजेटमध्ये. करेक्ट. हा माझा स्वार्थ झाला. पण परमार्थ म्हणजे मी हे करता करता समाजाला काहीतरी योगदान देतो, पर्यावरणाचं प्रदूषण कमी करतो, प्लास्टिक कमी करतो. अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे पर्यावरण हे देखील एक महत्त्वाचं अंग आहे आणि त्या दृष्टीने आम्ही करत असतो. शिवाय पर्यावरणासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळा कॉलेजातनं राबवतो, समाजातून राबवतो असंही करतो. आता ही संस्था म्हणजे मुंबई ग्राहक पंचायत जवळ-जवळ इंटरनॅशनल त्याचा अवेअरनेस किंवा त्याचं कनेक्शन झालेलं आहे. मला वाटतं UN बरोबर पण हो, त्याचं हो, कनेक्शन हो. आहे. सो हे कसं काय झालं आणि त्याचा काय फायदा होतोय आपल्याला? त्याचा फायदा तर प्रचंडच आहे म्हणजे मी सांगेन. पण हे कसं झालं म्हणजे कसं आहे की मुंबई ग्राहक पंचायत ही आंतरराष्ट्रीय एक ग्राहक संस्थांचं फेडरेशन आहे, कन्झ्युमर्स इंटरनॅशनल. ओके. त्या संस्थेचे सदस्य आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर काय-काय गोष्टी होत असतात, हे आपल्याला कळत असतं. ग्राहकांच्या दृष्टीने वेगवेगळ्या देशात काय होतंय म्हणून. त्या संस्थेचा म्हणजे कन्झ्युमर्स इंटरनॅशनलचा मी 2011 साली संचालक म्हणून निवडून गेलो 4 वर्षासाठी. ओके. 2011 ते 15 क्या बात! आणि त्यावेळेला कन्झ्युमर्स इंटरनॅशनल ही ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळ्या पद्धतीने युनायटेड नेशन्सच्या वेगवेगळ्या बॉडीज असतात. हं. युनायटेड नेशन्सची कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट म्हणजे अंगटार ही बॉडी आहे. त्यांच्याशी ते इंटरॅक्ट करायचे. तर त्यावेळेला त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आणि त्यांच्याबरोबर बैठका घेण्याचा संधी मला मिळाली. आणि अशा ह्याच्यातनं संधी घेत हे दुवे जोडले गेले. आणि तिथे मला सांगायला आनंद वाटतो, की मुंबई ग्राहक पंचायतींनी भरीव योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर, युनायटेड नेशन कारण युनायटेड नेशन आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही जर का पाहिलात, आता भारतात कसं ग्राहकांसाठी ग्राहक संरक्षण कायदा आहे. बरोबर. मुळात एक कसं झालं, की आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे जागतिक स्तरावर युनायटेड नेशन्सनी स्वतःच्या कन्झ्युमर प्रोटेक्शन गाईडलाईन्स अंमलात आणलेल्या आहेत 1985 साली. ओके. आणि त्या 1985 सालीच्या गाईडलाईन्स या सर्व देशांना मार्गदर्शक आहेत, की आपापल्या देशात ग्राहक संरक्षण कायदे कसे करावेत, ग्राहक संरक्षणाची धोरणं कशी असावीत, हे सगळं सांगणारे त्या गाईडलाईन्स. हां. आणि मला ज्यावेळेला संधी मिळाली 2011 नंतर 2011 ते 12च्या दरम्यान मला जी मीटिंग झाली त्याच्यात मी त्यांना सांगितलं, की ह्या 85च्या गाईडलाईन्स याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. ओके. आणि कालानुरूप कारण त्याच्यानंतर तुम्ही आठवत असेल 1990 पासून आपलं सगळं म्हणजे जागतिकीकरण झालं, खाजगीकरण झालं, सगळ्याच देशात झालं आणि बरं. त्यामुळे बाजारपेठ बदलली, ग्राहकांची लाईफस्टाईल बदलली आणि त्यामुळे म्हटलं या गाईडलाईन्समध्ये सुधारणा होणं गरज आहे. आणि संयुक्त राष्ट्रांना ते पटलं हं. आणि मग त्यांनी ह्या गाईडलाईन्समध्ये UN गाईडलाईन्समध्ये सुधारणा करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्याच्यासाठी मग आमच्या बैठका सुरू झाल्या. त्याच्यात मला सहभागी व्हायची संधी मिळाली आणि त्याच्यात मी एक ग्राहक पंचायतीतर्फे आम्ही एक सूचना केली होती, की हा सुधारित गाईडलाईन जेव्हा येतील, त्यावेळेला त्याच्यावर देखरेख ठेवणारी एक यंत्रणा पाहिजे. त्याला बऱ्याचशा देशांकडनं खूप विरोध झाला. पण शेवटी तो विरोधावर मात करून आपण ती देखरेख यंत्रणा अंमलात आणण्यात यशस्वी झालो आणि त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ऑनलाईन म्हणजे तुमचं देखरेख यंत्रणा प्रत्येक ह्या ग्राहक संरक्षणाची मार्गदर्शक तत्व प्रत्येक देश अंमलात आणतोय की नाही? त्यांना काही मदत पाहिजे का? विशेषतः मागासलेले देश किंवा विकसनशील देश जे असतील, त्यांना ग्राहक संरक्षणाच्या बाबतीत काही मदत पाहिजे का? हं. मार्गदर्शन पाहिजे का? अशा दृष्टीने कोऑपरेशन करणं आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्याची ही यंत्रणा निर्माण केली गेली आणि त्याचं मी सांगेन संपूर्ण श्रेय हे मुंबई ग्राहक पंचायतीचं. हे क्या सांगायला मला अभिमान वाटतो. वाह! वाह! आणि आपले रिप्रेझेंटेटिव्ह तिथे असतातच. हो, हो. हे सगळी देखरेख करायला आणि हो, त्याच्यावर. हो. आता ॲडव्होकेट म्हणून अर्थात संस्थेला त्याचा फायदा झालाच आणि ग्राहकाच्या हितांसाठी वगैरे जेव्हा कन्झ्युमर कोर्ट येतं ना, जेव्हा त्याच्याकडे लीगली बघावं लागतं, तेव्हा ऑब्व्हियसली त्याचा फायदा झालाच असेल किंवा तो एक सपोर्ट मिळाला हो. असेल, तर तो मिळतोच हो, राईट. हो. तर अशी एखादी काही केस आहे का, की ज्याच्यामुळे ग्राहकांना खूप असं जे थोडंसं हो, इम्पॉसिबल होतं, हो, कठीण हो, होतं, हो. ती कशी ग्राहकांच्या तशी एक म्हणजे केसेस अशा बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज म्हटलं तर एक ऑफ संबंध कोर्स सेशन त्याच्यावरच जाऊ शकतो. करेक्ट. पण मी एक थोडक्यात एक सांगतो, की जी लँडमार्क केस झाली ग्राहक हं, संरक्षण कायद्यामध्ये आणि कायदा येताच आल्या लगेचच आपण ती केली. हं. ती म्हणजे स्कूटर डिपॉझिटर्सची केस. ज्याला LML केस म्हणून ती गाजले. लोहिया मशीन्स लिमिटेड ही ओके. स्कूटर कंपनी होती आणि त्यांनी
स्कूटर डिपॉझिट्स म्हणून ग्राहकांकडनं असे ₹500 घेऊन स्कूटर बुकिंग केली होती त्यावेळेस 85, 86, 87 साली. हो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला ग्राहकांनी काही कारणाने की बाबा स्कूटर मिळायला विलंब होतोय, त्यामुळे आम्हाला तुमचे पैसे परत करा. त्या मागण्या केल्या त्यावेळेला कंपनीने नकार द्यायला सुरुवात केली. हो. त्यांनी ओळखलं ते ₹500 ग्राहक कुठलाही न्यायालयात जाणार नाही. आणि म्हणून आपण ती टेस्ट केस केली. ह्या ग्राहकांना संघटित केलं आणि त्यांच्यातर्फे राष्ट्रीय आयोगात म्हणजे ग्राहक न्यायालयातलं वरचं सगळ्यात कोर्ट म्हणजे दिल्लीचं राष्ट्रीय ग्राहक आयोगात तिकडे तक्रार दाखल केली आणि त्याच्यात आपण त्यांना दाखवून दिलं की आम्ही त्या 937 ग्राहक आमच्याकडे आले होते. सगळे कागदपत्र घेऊन म्हणजे ह्या रिसीट्स आम्ही कॅन्सल केलं, पैसे दिले. त्यांना तर रिफंड मिळवून दिलाच. पण त्याच वेळेला आपण ह्या ग्राहक आयोगाला सांगितलं, की पार्लमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे आन्सर. त्याच्यात प्रमाणे ह्या कंपनीने 4,22,000 लोकांना, ग्राहकांना त्यांची डिपॉझिट्स परत केलेले नाही. त्यांनी बुकिंग कॅन्सल केलं. ती अमाउंट जवळ-जवळ 40 कोटींची होती. बापरे! आणि मी म्हटलं, की या सगळ्यांना रिफंड मिळायला पाहिजे. बापरे! आणि त्यावेळेला मला ग्राहक आयोगाने सांगितलं, की असं होत नाही. या कायद्यात आम्हाला अशा अनामिक ग्राहकांना, कारण आमच्या 937ची नावं दिलेली. हां. बाकीच्या सगळ्या अनामिक ग्राहकांना पण आदेश द्यावा रिफंडचा, परतावा देण्याचा. त्याच्यावर आमची खूप वादावादी झाली ग्राहक न्यायालयात. कायदा नवीन होता, तर त्यामुळे ते म्हणाले, "या कायद्याप्रमाणे असं होणार." मग मी त्यांना एक रूल दाखवून दिला आणि त्या ह्याच्याप्रमाणे सांगितलं, की ते तुम्हाला जर का नावच पाहिजे असेल, अनामिक ग्राहकांना नावं असणारी ग्राहक म्हणून तुम्हाला जर का पाहिजे असेल, तर त्यांना याद्या सादर करायला सांगा. त्याप्रमाणे त्यांनी आदेश दिला आणि त्यानुसार ॲक्चुअली 4,22,000 ग्राहकांना परतावा मिळण्याचा आदेश झाला. हा ऐतिहासिक आजपर्यंतची ही रेकॉर्ड ब्रेक केस आहे, की 4,00,000 लोकांना ग्राहक न्यायालयांनी ₹40 कोटी परतावा देणं, वाह! ही अनप्रेसिडेंटेड, क्या बात! अभूतपूर्व अशी केस आहे. पण आता ह्याच्यातली गंमत तुम्हाला पुढची सांगतो. हे झालं त्या लोकांना लाभ मिळाला. याच्यातनं ग्राहक कायदा बदलला गेला हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तो कसा? तो असा, की यावेळेला मी काय केलं होतं, की नावांना कायदा तसा होता, की नावं असतील तरच तुम्हाला त्याची रिलीफ मिळेल. हे सगळं द्राविडी प्राणायाम आम्ही केला आणि त्यांना नावं आणायला लावली. त्याच्यासाठी लोहिया मशीननी 35 कार्टन 4,00,000 नावांचे सगळ्या याद्या करून लखनौहून दिल्लीला आणले. त्या अध्यक्षांनी हे पाहिलं, की हा फार द्राविडी प्राणायाम आहे. असं काही होता कामा नये. आणि म्हणून त्यांनी त्या ग्राहक संरक्षण कायद्यात एक दुरुस्ती सुचवली. हं. आणि त्यांनी सांगितलं, की ह्याच्यापुढे एका ग्राहकाने जरी तक्रार केली हं. आणि त्याच्याबरोबर असे अनेक अनामिक ग्राहक बाधित असतील, हं. तर त्यांना देखील रिलीफ देण्याचे अधिकार या कायद्यात देण्यात यावे. त्याला आपण क्लास ॲक्शन म्हणून म्हणतो आम्ही लीगली, ओके. की एकानेच फक्त तक्रार करायची आणि त्याने सांगायचं, की बाबा माझ्याबरोबर असे अनेक बाधित आहेत, त्यांनाही द्या. आणि हे अधिकार ग्राहक न्यायालयात देण्यात यावे अशी सूचना केली आणि ती सूचना देण्याचं कारण ही केस. कारण त्यांनी हा द्राविडी प्राणायाम पाहिला, त्यावेळेला तरतूद नव्हती क्लास ॲक्शनची. तरी पण आम्ही हा क्लास ॲक्शन घडवून आणला वेगळ्या मार्गाने आणि म्हणून ती सूचना मान्य केली आणि 1993 साली ग्राहक संरक्षण कायद्यात ज्या दुरुस्ती झाल्या, त्याच्यात क्लास ॲक्शनचं आलं. त्याचं क्रेडिट किंवा श्रेय हे या LML केसला जातं. वाह! आणि मी हेही ऐकलंय, की मुंबई ग्राहक पंचायतनी रेरा कायद्याला खूप अवेअरनेस त्याचा वाढवला आणि त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचे फायदे मिळवून पण दिलेत, बरोबर? हो. ग्राहकांपर्यंत. म्हणजे मुळात आज मी असं म्हटलं ना, की रेरा कायदा हा महाराष्ट्राला मिळाला, हा मुंबई ग्राहक पंचायतीमुळे मिळाला, तर ह्याच्यात अतिशयोक्ती कोणीही मानू नये. ओके. कारण त्याच्या आधी असं झालं होतं, की 2012 साली महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट आणला हां. आणि तो विधिमंडळाने पारित पण केला. आणि त्यावेळेलाच आम्हाला कळलं, की या कायद्यात ग्राहकाभिमुख गोष्टी नाहीत, तर बऱ्याचशा बिल्डर धार्जिण्या गोष्टी आहेत. हो. आता आमची संस्था तुम्हाला माहिती आहे, ग्राहक हिताय ग्राहक सुखाय हे आमचं ब्रीदवाक्य. बरोबर. तर त्यामुळे आम्ही म्हटलं हा कायदाच आणणार नाही. आणि त्याच वेळेला सुदैवाने सेंट्रलहून म्हणजे केंद्रातनं रेरा कायदा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्टचं बिल चर्चेत होतं आणि त्यामुळे आम्ही सांगितलं, की आम्हाला हा कायदा पाहिजे. सुदैवानं पार्लमेंटरी कमिटी त्याच्यावर अपॉइंट केली, सजेशन्स, ऑब्जेक्शन्स आल्या आणि मग महाराष्ट्रात ती कमिटी आली सुनावणीसाठी आणि तिथे मुंबई ग्राहक पंचायतीने जोरदार आग्रह धरला. आम्ही त्यांना कंपॅरेटिव्ह चार्ट दिला, की हा महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन ॲक्ट किती ग्राहक विरोधी आहे, किती बिल्डर धार्जिण आहे आणि रेरा हा चांगला आहे, पण त्याच्यात देखील सुधारणा आवश्यक आहेत. ह्याही आम्ही सांगितल्या. मला सांगायला आनंद वाटतो, की 20 सूचना आम्ही केल्या
जवळजवळ 18 ते 19 सूचना रेरा कायदा देखील सुधारणा करण्यासाठी पार्लमेंटरी कमिटीने मान्य केल्या. आणि आमची सगळ्यात महत्त्वाची सूचना जी होती, की आम्हाला रेरा कायदा पाहिजे आणि हा कायदा नको, ती सूचना पार्लमेंटरी कमिटीने मान्य केली. आणि त्यामुळे रेरा कायदा जेव्हा 1 मे 2016 पासून पार्शली आणि 1 मे 2017 पासून संपूर्णपणे अंमलात आला, त्यावेळेला हा महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन ॲक्ट जो बिल्डर धार्जिणा आणि ग्राहक हिताच्या विरुद्ध होता, तो रद्द झाला. असं आहे. आणि वाह! त्याच्यानंतर देखील सातत्याने आम्ही हा रेरा कायदा कसा चांगला होईल, या दृष्टीने देखील काम करत आलो. त्याच्यातनं आम्ही एक परत मला सांगायला आनंद वाटतो, की त्याच्यातली एक अशी बारीक तरतूद आम्ही हेरली आणि त्यातलं तंटा निवारण जे असतं, हे तंटा निवारण कायद्याचा बाजार न मांडता किंवा हं. कायद्याचा किस न काढता सलोख्याने, समजूतदारपणाने असा सामंजस्याने सोडवता येईल, ज्याला कन्सिलिएशन म्हणतो आम्ही. बरोबर. तर कन्सिलिएटरी अप्रोचनी कसं हे करता येईल, त्याच्यासाठी इथे महारेरामध्ये कन्सिलिएशन फोरम असावा, अशी आम्ही एक सूचना केली. मला सांगायला आनंद वाटतो, ती तत्काळ मान्य केली त्यावेळच्या महारेरा अध्यक्षांनी. आणि आज महाराष्ट्रात रेरा कायद्याअंतर्गत जवळ-जवळ 52 सलोखा मंच कार्यरत आहेत, हो. की जिथे वकील न देता एखादा घर खरेदीदार आहे, एखाद्या हो. बिल्डर विरुद्ध तक्रार आहे, तर त्यांनी सलोखा मंचात यावं. आणि सलोखा मंच म्हणजे काय? आमचा एक प्रतिनिधी असतो, ग्राहक पंचायतीचा एक प्रतिनिधी, बिल्डरच्या असोसिएशनचा एक प्रतिनिधी, असे दोघं जण बसतो. आणि मग तक्रारदार आणि समोरचा बिल्डर त्यांना बोलावलं जातं आणि सामंजस्याने कशाला भांडा व्हावा? काय आहे, मिटवून टाका ना. अशा पद्धतीने सलोख्याने समझोता घडवून आणतो. त्यामुळे पुढचं सगळं हे जे सोय. कायद्यातनं ऑर्डर, मग दुसरं अपील, मग जो हरणारा तो अपीलमध्ये जाणार, मग अशी जी फरफट होते, दोघांचा तर त्रासही ते हे कमी सगळं होतो. मिटतो आणि विन-विन सिच्युएशनमध्ये ह्या गोष्टी सलोख्याने होतात. हे रेरामधलं दिलेलं ग्राहक पंचायतीचं योगदान. मला सांगायला आनंद आणि अभिमान असा आहे, की हे जे मॉडेल आहे सलोखा मंचाचं, हे नंतर कालांतराने इतर राज्यांनी देखील अवलंबलं. म्हणजे इट हं. वॉज अ पाथ ब्रेकिंग आणि म्हणजे ज्याला म्हणतो, की तुम्ही इन्स्पिरेशनल हे झालात. त्याच्याप्रमाणे बाकीच्यांनी अनुकरण केलं. असं अनुकरणीय मॉडेल असं हं. आपण ग्राहक पंचायतीने त्यांना दिलं. वॉव! आता सध्या म्हणजे आता जो सगळा यूथ आहे किंवा जी यंग पिढी आपण जी म्हणतोय, खूप ऑनलाईनवर आहेत. म्हणजे आज ई-कॉमर्स एवढा त्याचा एक खूप एवढा पॉप्युलर वर्चस्व झालंय आहे, आणि सगळं पॉप्युलर त्यात झालंय येतं. आणि सगळंच म्हणजे तुम्हाला बरं, बरं. तात्कालिक हो, असं हो. हवं असतं सगळं. तर हे इतकं आलंय, तर तुम्हाला मुंबई ग्राहक पंचायत किंवा तुमचा जो सगळीची फिलॉसॉफी आहे, हे जे सगळं विचार आहेत, त्याला तुम्ही कसे काय म्हणतो त्याला कसे सामोरे जाताय? किंवा असं वाटतंय का, की ई-कॉमर्समध्ये काही गोष्टी कितीतरी वेळा फसवलं जातंय किंवा असं होतात आणि त्याला काही म्हणजे त्यांना माहिती पण नसेल, की ह्याला काय करावं किंवा या बाबतीत काय करावं? तर त्याच्यासाठी छान. काही तुमचा हा प्रश्न खूप छान आहे. कारण कसं आहे, आता जर का गेल्या काही वर्षात आपण जर का पाहिलं मार्केटमध्ये, तर एक ग्राहकांची बाजारपेठेतली मानसिकता बदललेली आहे. हं. किंबहुना खरेदीचा पॅटर्न जो आपण म्हणतो ना, तोच पूर्ण बदललेला आहे. पूर्वी कसं तुम्ही बाजारात जायचात, वस्तू पारखून घ्यायचा, हाताळायचा. आता विशेषतः आपण बायकांबरोबर जातो, फील आपण म्हणतो साडी कुठल्याही खरेदी वस्तूचं. करायची. बायका फील करून बघतात. वस्तू समोर बघणं, व्यापारी असणं, त्याच्याशी थोडीशी घासाघीस करणं वगैरे, ही सगळी गंमत असायची, ती गेली. आता कसं आहे, मी बटणं दाबली, कुठलंतरी Amazon अमुक-तमुक याच्यावर व्हर्चुअली पाहिलं, सगळं टाक-टूक, बघितलं. टाक-टूक, टाक-टूक केलं, चला पेमेंट दिलं. सगळं म्हणजे फेसलेस झालंय. हो. चेहरा दिसत नाही. त्यामुळे ही अदृश्य खरेदी, ही काही वेळेला तुमची किंवा बहुतांशी मी म्हणेन तुमची सोयीची आहे. घर बसल्या मला कुठेही जावं लागत नाही. 10 मिनिटात काही गोष्टी येतात, 15 मिनिटात येतात, 1 दिवसात येतात. चांगलं आहे. सोय ग्राहकाची निश्चित आहे. तंत्रज्ञान तेवढं पुढारलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला सोयी मिळत आहेत. पण या सोयींचा कुठेतरी कधीतरी अतिरेक होतो. हं. बऱ्याच वेळेला मोबाईल मागितलाय आणि दगड येतो हं. ई-कॉमर्समधनं. हं. किंवा कधी-कधी काही गोष्टी येतच नाहीत. पेमेंट झालेलंच आहे. हं. तर त्यामुळे अशा ई-कॉमर्समधल्या तक्रारी ह्या गेल्या काही वर्षात खूप वाढत आहेत. हे हो. लक्षात घ्या. हं. आणि त्यामुळे ई-कॉमर्सवर काय करायचं? हे एक नवीन आव्हान मुंबई ग्राहक पंचायतीपुढेच नाही तर संपूर्ण ग्राहक चळवळीपुढे आहे. आणि केवळ भारतातलाच नाही तर जागतिक स्तरावर आहे. जागतिक. बघा हे तर ग्लोबल आहे. त्यामुळे आज आम्ही ह्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे जो हो. आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशन्समध्ये देखील आम्ही ही जी मगाशी मी सांगितली जी यंत्रणा आपण निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे दरवर्षी जिनिव्हाला आम्ही भेटतो युनायटेड नेशन्सच्या अंक्टाडच्या परिषदेमध्ये.
ग्राहक संरक्षणाची परिषद असते ती दर जुलैमध्ये 2 दिवस असते. अरे तर वा. त्याच्यात आता हे मोठं आव्हान आमचं आहे, की या ई-कॉमर्समधनं जे व्यवहार होतात, त्या व्यवहारातनं आलेल्या तक्रारींचं काय करायचं? आणि मला इथे परत सांगायला आनंद वाटेल आणि अभिमान आहे, की तिथे आपण परत युनायटेड नेशन्सला, अंक्टाडला एक प्रपोजल दिलेलं आहे. कसं होतं बघा, की याचं एक वैशिष्ट्य असं आहे, की हे जे तुमचं सगळं फेसलेस तुम्ही कोणाशी खरेदी करताय, व्यवहार करताय तुम्हाला कोणाला माहीत नसतं. पण त्याच्यात 4 प्लेयर्स असतात. हम्म. एक जो प्लॅटफॉर्म असतो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, बरोबर. तो ओनर असतो. त्याचा देश कदाचित एक असतो. तो वेगळाच असतोय. जो उत्पादक असतो, ज्याची वस्तू इकडे दिलेली असते त्या प्लॅटफॉर्मवर, तो दुसऱ्या देशातला असतो. आणि ते अनेक असतात. हो. विक्रेते असतील तर तिसऱ्या देशातले आणि ग्राहक चौथ्या देशातला असू शकतो. हम्म. आणि अशा वेळेला मी म्हटलं त्याप्रमाणे जर का एखादी तक्रार उद्भवली आणि अशा बऱ्याच तक्रारी उद्भवतात. तर अशा वेळेला कुठल्या देशाच्या कायद्यानुसार तक्रार निवारण होणार हा आज जगातल्या सगळ्या मंडळींना पडलेला पेच आहे. हो. आणि त्याच्यावर मुंबई ग्राहक पंचायतीने एक ठोस सोल्युशन दिलेलं आहे. आणि ते म्हणजे ग्लोबल ऑनलाईन डिस्प्यूट रिझॉल्युशन, ग्लोबल ODR असं ज्याला म्हणतो, की तुम्ही ऑनलाईन व्यवहार करताना आणि तिथे आपण एक संकल्पना मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे मांडली ई-जस्टिसची, की जर का तुमची खरेदी जर का ऑनलाईन झटपट होऊ शकते ना, मग माझी तक्रार आली तर त्याचं निवारण तुम्ही का नाही झटपट करू शकणार? त्याच्यासाठी मी मग तुमची ट्रॅडिशनल पारंपरिक कोर्टात जाऊन मग 2-2, 4-4, 5-5, 10-10 वर्ष रखडायचं? बरोबर. दिस इज नॉट करेक्ट. म्हणून आपण मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे ई-जस्टिसची कल्पना हे केली. ई-कॉमर्सला पॅरलल ई-जस्टिस क्या बात. आणि ते मान्य झालेलं आहे. आणि आता ग्लोबल ऑनलाईन डिस्प्यूट रिझॉल्युशनचं जे मेकॅनिझम आणि मॉडेल मुंबई ग्राहक पंचायतीने दिलेलं आहे, ते आत्ताच जुलै 2025 मध्ये अंक्टाडनी मान्य केलेलं आहे आणि त्याच्यावर पुढे चर्चा होऊन ह्या प्रत्यक्ष मॉडेलला स्वरूप कसं देता येईल आणि ते अंमलात कसं आणता येईल हे आमचं आता पुढचं आव्हान आहे. अशा वा. पद्धतीने आपण ई-कॉमर्समध्ये हे काम करत असतो. हे फारच इन्स्पायरिंग आहे. म्हणजे ज्या ज्या काळात जशी जशी गरज लागेल तसं तसं तुम्हाला मुंबई बदलत ग्राहक जाऊन आणि त्याला पंचायत सामोरे जाणं हे आवश्यक आहे. त्याची सगळ्याची काळजी घेतलेली आहे. वा. आणि मी खरंच म्हणतो या मंचावर मी असं म्हणेन या सगळ्यांचे आभार. म्हणजे अगदी ज्यांनी ही सुरू केली संस्थापासून ते तुम्ही आणि तुमच्या बरोबरचे सगळे सदस्य आणि ह्या चळवळीत जे आहेत त्या सगळ्यांचे आभार. आणि ह्या निमित्ताने म्हणूनच या प्लॅटफॉर्मचा मला म्हणजे फार त्याचा एक उपयोग होतो की ह्या गोष्टी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवता येतात. आणि परत खरंच पर्सनली तुमचे आभार, कारण तुम्ही एवढ्या ग्राहकांची काळजी घेताय अदृश्यपणे. हं. लोकांना माहिती पण नाहीये, बरोबर. कितीतरी ग्राहकांना माहिती नाही, पण तुम्ही त्याची काळजी घेतायत. म्हणजे दोघेही तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला एक मायबाप म्हणून इतकी वर्ष काळजी घेताय. आय एम सो हॅपी की तुम्ही आलात आणि तुमचे सगळे अनुभव आणि मलाही खूप आनंद संस्थेचे- झाला. तुम्ही मला ही संधी दिली. तुमच्या प्लॅटफॉर्मवर, तुमच्या व्यासपीठावर मला बोलावलं आणि ती चर्चा करून ह्या निमित्ताने मुंबई ग्राहक पंचायत काय आहे? ग्राहक पंचायत ग्राहकांसाठी ग्राहक हित आहे आणि ग्राहक सुख आहे, काय-काय गोष्टी करतायत हे सांगण्याची मला एक संधी या निमित्ताने मला मिळाली. त्यामुळे ऑनर इज मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. आज आपल्याला घरी बसून सगळ्या गोष्टी मिळतात, ऑनलाईनवर मिळतात. आणि तरी सुद्धा काही कंप्लेंट्स आहेत, कितीतरी लोकांना त्याचा त्रास होतो किंवा फसवले जातात. आणि ही संस्था जी गेली 50 वर्ष ग्राहकांच्या हितासाठी काम करते, या संस्थेनी आत्ताच्या ऑनलाईनसाठी सुद्धा ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ग्राहकांच्या हितासाठी खूप काही कायदे आणले आहेत किंवा त्यांच्या हितासाठी खूप काही बदल आणलेले आहेत किंवा ग्राहकांच्या हितासाठी काम करतायत. तर ह्या संस्थेच्या पाठीशी उभं राहणं, ही संस्था जिवंत ठेवणं हे आपल्या सगळ्या तरुण वर्गाचं पण काम आहे. तर त्यामुळे तरुण वर्गाने या संस्थेचं जे काम आहे इतक्या वर्षाचं त्याचा आदर राखावं आणि ह्या संस्थेच्या पाठीशी उभं राहावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.